नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. PR ब्रदर्स प्रोडक्शन प्रस्तुत अनफिल्टर्ड चर्चा. मी तुमचा होस्ट पियुष माळी. आजचा आपला एपिसोड थोडा वेगळा, थरारक आणि एक प्रेरणादायी आहे. कारण आज आपल्यासोबत आहे एक असं गोविंदा पथक जे केवळ दहीहंडी फोडायला नाही तर समाजाला जाग करायला थर असतं. नाव आहे नालासोपारा पश्चिम येथील ओम साई नवभारत गोविंदा पथक निळेगाव. यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक थरामागे एक संदेश. चला तर मग थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रवास आणि त्यामागची भावना. तर मित्रांनो, ओम साई नवभारत गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आणि अध्यक्ष तृणाल मर्दे, तसेच या पथकाचे सल्लागार आणि आधारस्तंभ विजय शिवलकर सर. नमस्ते. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये येऊन? यूट्यूबची तुम्ही इंटरव्ह्यू घेताय हे आमचं अहोभाग्य आहे, कारण हे फर्स्ट टाईम आमचं आहे. बरेचसे आम्ही आता जे ॲक्ट केलेत त्या ॲक्टमधून बरेचसे जे आपले जेव्हा आम्ही स्पॉटवर गोविंदा पथकाचे सलामी मारायला जातो, जेव्हा ॲक्ट आपले चालू असतात तेव्हा बरेचसे पत्रकार असतात, तिथे बरेचसे यूट्यूबर असतात, त्यांनी आमचे रेकॉर्डिंग केलेले आहे. कारण प्रत्यक्षात आता तुम्ही आमच्या घरी येऊन जे करतायत ते आमचं फार भाग्य आहे आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणतो आम्ही आणि थँक्यू. दादा, तुला कसं वाटतं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये? नक्कीच. प्रथम तर मला जेव्हा तुझा कॉल आला तर मी पहिले असं विचार केला की कुठेतरी आपण इतकं मोठे झालो का या पथकाच्या माध्यमातून, की आज आपल्या यूट्यूबर चॅनल आपल्याकडे स्वतःहून आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतोय. तर मला पण कुठेतरी अभिमान वाटला आणि जास्त मला माझ्या बाळगोपाळांचा अभिमान मला जास्त वाटला. कारण जी त्यांनी आजपर्यंत पथकाला दिलेली साथ आणि आपण इथून आजपर्यंत असा प्रवास आणि आज आपलं ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून आज तुमची व्हिडिओ आणि तुमचं इंटरव्ह्यू होतोय, तर आम्ही पथक आणि पहिले आभार पण मानतो आणि स्वतःला असं एकदम आनंद व्यक्त पण करू इच्छितो की कारण की आज असा एक प्लॅटफॉर्म आहे हा जो ब्रॉडकास्ट, की ज्यातून आम्ही आज कुठेतरी अजून घरोघरी प्रत्येकाच्या आता आम्ही जरी पथकाच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोचलो, पण आज या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोचणार आहोत. त्याबद्दल आज आम्हाला जास्त आनंद वाटला आणि त्याबद्दल तुमचा ब्रॉडकास्ट तुम्ही जे आज करतायत त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. थँक्यू. तर सर्वप्रथम मला मंडळाचं नाव एवढं मोठं आहे, ओम साई नवभारत गोविंदा पथक निळेगाव, तर या मंडळाची एक छोटीशी ओळख करून द्या आपल्या प्रेक्षक वर्गाला. कशी झाली तुमची सुरुवात आणि काय होते त्यावेळीचे क्षण? त्यावेळीचे क्षण म्हणजे 2013 मी पण एका पथकाचा एक भाग होतो. मी शिवगणेश मित्र मंडळ नालासोपारा पश्चिमचं एक पथक आहे, त्यामध्ये माझा रोल होता की मी तेरीमध्ये होतो आणि ते करत असताना ना आमच्या बिल्डिंग सोसायटीमध्ये लहान लहान पोरं होती जी 4 थर 3 थर लावत होती आणि एक वेळेला असं त्यातला एक मुलगा आला आणि दादा तू प्रॅक्टिसला जातोस, जरा आम्हाला थोडंसं प्रॅक्टिस मार्गदर्शन दे. तर आणि आमच्या थोडंसं तू जेव्हा जातोस प्रॅक्टिस त्याच्या अगोदर आम्हाला फक्त 1 तास दे. म्हणजे संध्याकाळचं मला वाटतं 8च्या दरम्यान ते लोक प्रॅक्टिस करायची. अशी बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन लाईन चालू होतं याच बिल्डिंगच्या पाठीमागे, जिथे आपण बसलो त्या बिल्डिंगच्या पाठी कन्स्ट्रक्शन नवीन बिल्डिंगचं काम चालू होतं, तिकडे ते लोक प्रॅक्टिस करायचे. तर दादा एकदा प्रॅक्टिस करायला लहान लहान पोरं होते त्यावेळेला, 2013 सालची गोष्ट आहे. तर मी गेलो तिकडे तर बघितलं तर ही मुलं ना इतकी जिद्दी होती ना की 3 थर असं म्हणजे एकदम बिंदास आणि निडरपणे लावत होते. मी जेव्हा बघितलं दुसऱ्या दिवशी बघितलं तर हे 4 थर लावायला लागले. तर मी त्यांना थोडंसं मार्गदर्शन दिलं की बाबा शिडी अशी लावा, तुमचं व्यवस्थित का म्हणजे पटकन तुमचा वेळ वाचेल आणि पटापट. तर त्यांनी मला एकच प्रश्न केला, दादा आमची एक इच्छा आहे, आम्हाला 5 थर लावायचे आहेत आणि 5 थर जर आम्ही तर ते कसे लावू? तर मी ठीक आहे. मी त्यांना पण आपल्याकडे मुलं नाहीत तेवढी, तुम्ही फक्त 10-12 मुलं आहेत, अजून आपल्याकडे 5 थरासाठी 20 ते 25 तरी पोरं पाहिजेत. तर ते बोलले दादा आम्ही बघू. दुसऱ्या दिवशी ती 25 पोरं तयार झाली. तर मी असं मला गेलो परत, त्यांनी प्रॅक्टिस जिथे चालू होते त्यांची मी सहज बघायला गेलो तिकडे. तर दादा मुलं आज आली आहेत. तर आणि आमची एक रिक्वेस्ट पण आहे की जर आपण 5 थर लावले तर आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायचं आहे. तर मी त्याला एवढं बोललो की हे सोपं नाही आहे, नेणं आणि सांभाळून आणणं ती सगळ्यात मोठी जिम्मेदारी असते. त्यात खूप मोठं हे आता तुम्ही सध्या इथे करताय तर इथेच राहा आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही 5 थर. नाही दादा बघ ना तू, मी नंतर हे बोलून त्यांना मी प्रॅक्टिसला गेलो. थोडीच पोरं नाराज झाली, पण दुसऱ्या दिवशी ते बोलले दादा आम्हाला 5 थर लावायचे. तर मी बोललं ठीक आहे चला, तुम्ही आज एका दिवसामध्ये जर 5 थर लावणार असेल ना तर मी पथक तुमच्यासाठी काढेन. हा मी बोलून शब्द दिला आणि त्या क्षणाला
त्याच वेळी त्याच दिवशी त्यांनी 5 थर लावले आणि त्यांना मार्गदर्शन थोडं दिलं मी की असं शिड्या लावायच्या अशा त्यांनी 5 थर लावून दाखवले माझ्यासमोर आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मग आम्ही तिथून निघालो. आता पथकाचं नाव काय द्यायचं तर मी म्हटलं हे नवीन तरुण होते आणि त्याची नवीन जिद्द आहे तर आपण एक सुरुवातीला फक्त आपण एक मी विचार केला की नवभारत गोविंदा पथक म्हणून आपण नाव जाहीर करूया. एक नवीन जिद्द एक नवीन कल्पना या हिशोबाने त्या विचाराने मी एक नवभारत करून पथकाला ते सर्व पोरांनी मान्य केलं. तर पहिलं होतं नाव नवभारत. मग आम्ही जे 5 थर लावणं त्याच्यानंतर पथक काढणं तर त्याच्या मार्गे मार्गदर्शक तो कोणतरी उभा पाहिजे पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तेव्हा मी दुसऱ्या पथकामध्ये असताना मला थोड्याफार माहिती होती की कसं जायला पाहिजे कुठून कसं जायचं रूट तर माहिती होते पण पथक काढायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि पोरांना घेऊन जायचं जेवणाचा खर्च टी शर्टचा खर्च तर मी शब्द टाकला आमचे सोसायटीचे आणि आता आमच्या पथकाचे सल्लागार आहेत आम्ही विजय प्रकाश शिवलकर आम्ही सर्व त्यांना मामाच नावाने हाक मारतो. मी त्यांच्याकडे विषय मांडला की मामा असं असं झालं आहे तर पोरांनी 5 थर लावले आहेत उभे केले आहेत मी त्यांना पण शब्द पण दिला आहे की आता 5 थर तर आता त्यांना निघायचं आहे तर आपण कसं काय करायचं. मामा पण आमचे मामा पण एकदम शॉक झाले की आपल्या पोरांनी 5 थर लावले. अरे शक्य नाही रे अरे एवढीशी पोरं कशी लावणार. मामा खरंच लावलेत 5 थर तर तू बघ त्यांची जिद्द. मी मग आमचं मंदिरामध्ये कार्यक्रम वगैरे असतं आमचं सोसायटीचं एक मंदिर आहे साईबाबाचं मग तिकडे त्यांना पोरांना नेलं मग त्या पोरांनी मामाला इंट्रोडक्शन वगैरे सगळं करून दाखवलं तर मामाला कुठेतरी विश्वासात आले. मामाने ते बोललं ठीक आहे चला तुम्ही निघतायत तर चांगले पण मामा पहिले मंदिरातून स्वतः ऑर्गनाईज करायचे दहीहंडी सलामी द्यायसाठी. तर मग आम्ही पहिली सलामी मामा आपल्या मंदिरासाठी आपल्याला द्यायची आहे तर मामाला चांगलं पण आपल्याला टी शर्टचं नाही आहे तर त्यावेळी टी शर्टचं स्पॉन्सरशिप आम्हाला पहिली या मामाने दिली. त्याच्यानंतर मग आम्ही टेम्पोचं अरेंजमेंट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आमच्या जेवणाचं काय तर आमच्या सोसायटीच्या महिलांनी आमच्यासाठी जेवण त्या लोकांनी बनवलं आणि मग ते आम्ही निघालो. मग त्या लोकांनी आम्ही नालासोपारामध्ये फिरलो. फक्त 23 पोरं होती आणि बाजूला फक्त 3 ते 4 पोरं होते नेमकी फक्त चढणारी थर वरती थरायची बाजूला पकडणारी कोण फक्त पिरामिडवाले आणि बाजूला फक्त मी प्रशिक्षक होतो आणि मामा तर पहिल्या वर्षी म्हणजे इथे त्यांचा प्रोग्राम असला म्हणा पण त्याच्यासोबत आम्ही 1-2 सिनियर माणसांना घेतलं जेणेकरून पकडायला पथकातले त्यांचे वडील वगैरे होते. तर असा प्रवास आमचा हा 5 थराचा सुरू झाला. मग इथून आम्ही जी सुरुवात केली ती आत्तापर्यंत चालू. अच्छा सर तर विजय सर तुमची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही एक ॲडिशनल रजिस्टर सेशन्स कोर्ट मुंबई ह्याचे तुम्ही एक इन्चार्ज होते. ते इन्चार्ज ते दहीहंडी हा प्रवास कसा झाला आणि तुम्ही दहीहंडी ह्या पथकाकडे किंवा ह्या क्षेत्राकडे कसे वळलात कशी तुमच्यामध्ये आवड निर्माण झाली. तर कृष्ण जन्माष्टमी हा जो सण आहे ना हा माझ्या आईकडून आलेला वारसा आहे. माझी आई कृष्ण जन्माष्टमीचा सण रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा करायची. आम्ही तेव्हा सगळं आरतीची किंवा पूजेची पूर्ण तयारी करायचो आणि 1979 साली जेव्हा आम्ही इथे नालासोपाराला शिफ्ट झालो तेव्हापासून आम्ही इथे आमच्या घरी जसं रात्री 12 वाजता कृष्ण जन्म होतो त्याप्रमाणे आम्ही उत्सव साजरा करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते पण आम्ही मुंबईला आमच्या बिल्डिंगमध्ये छोट्या छोट्या दहीहंडी माळ्यावरच बांधायचो. अच्छा. आणि तिथे पण बाळ गोपाळ भरपूर असायचे पण ते काय ना फक्त 2 थराची हंडी म्हणजे एक थर खाली आणि एक चढणारा फक्त म्हणजे 9 फुटाचं अंतर तेवढंच. तर ती आम्हाला सवय होती पूर्वीपासून दहीहंडीची कृष्ण जन्म उत्सवाची. तो इथे आम्ही 1979 साली सुरुवातीला नाही काय कारण मुलं कोणाला तो सण इथे साजरा होत नव्हता किंवा आम्हाला सवय होती की 2-4 मुलं खाली थांबणार आणि वरती दहीहंडी लावणार. 2 थराची होते ते आम्ही तशी घरची आपली चालू केली. तर नंतर मग बरेचसे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. अच्छा. म्हणजे ती छोटीच लावली तर 2-3 असे बरेचसे कमिटी मेंबर होते आमचे ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले. ते बोलले अरे थांब ना कशाला असंच फोडताय तुम्ही तर आपण अशी लावूया वरती लावूया. तर ते आमची चाळ होती त्या चाळीच्या वरती गेले ते आणि त्यांनी वरती ती खेचून घेतली आणखी दहीहंडी
दहीहंडी खेचून घेतली तर 2 थराची नाही होती, मग 3 थर लागतात त्याला. हा. 3 थर लावताना पण सगळ्यांची तारांबळ उडाली तेव्हा. ती सवय नव्हती कोणाला. मग तो पहिला एक वर्ष असं सुरुवात झाली तशी. त्याच्यानंतर आम्ही मग त्याला लोकांनी सपोर्ट केला त्या दहीहंडीला, आणि मग तो सार्वजनिक दहीहंडी म्हणून सुरुवात केली. अच्छा. मग तो देवराजनगरचा जो दहीहंडीचा सण आम्ही उत्सव चालू केला. पण कृष्णजन्म आमच्या घरीच व्हायचा. ओके. त्याच्यासाठी आरतीला रात्री मुलं यायची, आपली शेजारी वगैरे यायची सगळे. मग तो प्रसाद जे काय असायचे ते आम्ही द्यायचो, आणि दुसऱ्या दिवशी दही काल्यासाठी आम्ही तयारी करायचो. माझा भाऊ त्याच्यामध्ये फार उत्साही होता, संजय शिवलकर, मोठा भाऊ. तर आम्ही दोघं भाऊ मिळून मग तो उत्सव साजरा करत गेलो, आणि अशा प्रकारे मग तो निरंकार चालू होता. आणि 2011मध्ये जेव्हा आमची जी चॉल होती, ती चॉलीचं हे झालं, पूर्ण नूतनीकरण झालं, म्हणजे डेमॉलिश होऊन बिल्डिंगी झाल्या. तर तिथे बिल्डरने आमच्या जे राजीबाई साव आहेत त्यांनी एक साई मंदिर उभारलं होतं. त्या साई मंदिरामध्ये पण आम्ही हा उत्सव चालू करायचो. त्या मंदिराचं मग आम्ही जसं जन्माष्टमी चालू केली, आणि त्याच्यानंतर दहीहंडी चालू केली. दहीहंडीला आम्ही सुरुवातीला लहान लहान मुलांनी ती फोडायची प्रॅक्टिस होतीच, लहान लहान मुलांनी, जसे तरुणांनी सांगितलं. तर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही सलामी चालू केली. जवळजवळ नालासोपाराचे 25 एक तिथे सलामीसाठी पथक आलेले होते, आणि त्याच्यात एक मोठं पथक होतं. ते 3 पथक मिळून एक पथक झालं. तर आम्ही सलामी 7 थराची ठेवलेली, त्याला 4 थरापासून मी इनाम लावलेली, 500 आणि ट्रॉफी वगैरे असं. अच्छा. त्या काळी? हां, त्यावेळेला. त्याच्यानंतर तो 3 थराचा जवळजवळ 2,500 मुलं एका पथकामधून आलेली ती, आणि तो सगळ्यात ती मोठी एकदम म्हणजे रिमार्केबल तो थर होता त्यांच्या, म्हणजे तो आमचा उत्सव होता. अच्छा. आणि मग तरुणांनी मग त्याच्यामधून असं आम्हाला सांगितलं की मामा, आपलं पथक आता तयार करायचं. आणि त्यावेळेला ह्यांनी सुद्धा त्याच्यात सलामी मारलेली, एकदम छान सलामी मारलेली, कडक एकदम, म्हणजे 5 थर कडक मारलेले. तेव्हा म्हणजे पहिली सुरुवात होती ती. त्याच्या अगोदर पण त्यांनी एकदा छोट्या मोठ्या हंड्या तयार करून मारलेल्या. तर इथून आमची सुरुवात झाली. हा जो सण आहे ना, तो आतापर्यंत निरंतर चालू आहे आपल्या इथे. आणि ह्यांचा जो मोठा पथक तयार झालं, त्याच्यातून छोटे छोटे करता करता 25चे 50 झाले, 50चे 100 झाले, आता 100चे आता एकच होतं आमच्या पथकामध्ये. चांगली गोष्ट आहे. हा, ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे त्याचं श्रेय तृणाला आहे, कारण तो त्या मुलं जमा करण्याचं ह्याचा जो हातखंड आहे त्याला सलाम मारतो मी. मला पण अभिमान वाटतं की आपण त्या पथकाचा एक सल्लागार होतो. हाय. चांगली गोष्ट आहे. तृणाल दादा, तू या 2013 पासून तू या मंडळाचा एक भाग, म्हणजे एक आधारस्तंभ म्हणून या मंडळासाठी काम करतोस, ठीक आहे. तर या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही थर तर लावतातच, थर सगळे गोविंद पथक लावतात आपल्या परिसरात, पण तुम्ही त्या थरामध्ये मागे एक सामाजिक संदेश देता. त्या सामाजिक संदेश देणं म्हणजे ती तुम्हाला कल्पना कशी सुचली, ती सामाजिक संदेश कसं काय? कारण का प्रत्येक गोविंद आता फक्त थर लावून जे पण आपलं रोख रक्कम किंवा बक्षीस आहे ते घेऊन निघून जातं, पण तुम्ही त्याच्या मागे कल्पना सुचवली की आपण लोकांना सामाजिक संदेश द्यायचा आहे. ते तुम्ही कसं सुचवलं? पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे 25 मुलं होती. तर त्यानंतर हळूहळू दुसऱ्या वर्षाला आम्हाला आम्ही प्रत्येकजण तर एक पथक आम्हाला थर वाढवायचा आहे. जो पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला 6 थर लावायचे. अशाच कल्पनेने आपण नक्कीच. प्रत्येक गोविंदा हा पुढे जात असतो. तर त्यातून मी असा एक विचार केला, म्हणजे 6 थर, दुसऱ्या वर्षाला आम्ही 6 थर लावले. तिसऱ्या वर्षाला आम्ही वेगळं काय करता येईल. तिसऱ्या वर्षी पण आम्ही 6 थर लागले, पण आमच्याकडे मुलं नसताना आम्ही 7ची ट्राय नाही केली. पण एक आमचे सल्लागार मामा आहेत, ते मागाशी बोलल्याप्रमाणे ती मामा बोलले की तुम्हाला आम्हाला 6 थर लावले, तुम्हाला एवढं प्राईज मी देणार. अच्छा. तर ते पोरांची जिद्द होती, त्या पोरांनी 6 थर लावले. आणि 6 थर लावताना एकदा पोरं कोसळले. तर ते बघताना मला कुठेतरी त्रास झाला की आपण मुलं कुठेतरी 6 थर लावतायत तर खरे, पण ही मुलं कुठेतरी पडतात, ते कुठेतरी त्यांना जखमी होऊ शकतात किंवा काही होऊ शकतात. आणि हे बघताना मी कधी कुठल्या पथकाशी, आजूबाजूच्या मंडळाशी मी कधी, म्हणजे मला
कॉम्पिटिशन या मध्ये उतरायचंच नव्हतं. तर मी विचार केला की आपण काय करता येईल. तर मग आपण विचार केला की मग पोरांना विचारला की आपण 5 थर आपण पहिले फिरूया. 5 थर आम्ही पहिले 3ऱ्या वर्षी आम्ही 5 थर गोल फिरवले. आणि फिरवता प्रॅक्टिस फिरवताना आम्ही ते फिरवले पण आणि शिड्या उतरवल्या. फक्त थराचा पिरॅमिड उभा राहील आणि ते पण फिरतील अशी एक संकल्पना आली. तेव्हा पालघर जिल्ह्यातला आमचं एक पहिलं पथक असं होतं की गोविंदा हा फिरता चक्री गोविंदा पथक आहे असं आम्ही नावाजलं गेलो. तर मी विचार केला, मी पहिला एक डायग्राम आखला की आपल्याला त्या डायग्रामनुसार मी असं ठरवलं की आपल्याला असं डायग्राममध्ये मी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी एवढा पथक म्हणजे त्याच्यामध्ये आपण पिरॅमिड दाखवायचं. जर आपण पहिल्या वर्षी काय करायला पाहिजे तर मी असं विचार केला आपण जय मल्हार, त्यावेळेला एक सिरियल आली होती जय मल्हारची. तर तो जय मल्हारचं गाणं होतं, जय मल्हारचं एक त्याचं साऊंड एक होतं, गाणं होतं, ते टाकून आपण त्या जय मल्हारचा एक सेट उभा केला. म्हणजे थरावर एक सिंहासन दाखवलं. त्या सिंहासनावरती आपले जय मल्हार आपले जात आहेत आणि सिंहासनावर बसतायत. त्या गाण्यावर तो फिरतोय आणि स्टेजवर तो उभा राहून तलवार दाखवून तो ते आपण पॉप स्टार वगैरे आपण ते उडवतो ना, ते एक चित्रीकरण एक दाखवलं वेगळं. बस थरावरती सिंहासन बसवणं हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी की कसं बसवायचं. तर सगळे म्हणजे सगळे पोरं बोलतात अरे दादा करतो काय, कसं करणार. तर ज्यावेळेला शिडी आपण जे शिडी असते ना त्या शिडींवर मी जय मल्हारचा बसवला. मी 3ऱ्या थराला जय मल्हार बसवला. पहिला जाणार तो 5 थरावर तो बसणार, 5व्या थराला जाणार तो आणि तो चक्र फिरणार आणि जय मल्हारचा जो स्टेजवर आहे तो समोर दिसणार. जय मल्हार आपले दिसले तो गेटअप जय मल्हार, मग त्याच्यासोबत ते मावळे आणि मग त्याच्यामध्ये पण गणपती वगैरे असे मी चित्रीकरण वगैरे केलं होतं. उभे केलं गणपती, श्रीकृष्ण वगैरे असे उभे केले होते. पण तो गेटअप अतिशय खूप चांगला आणि त्या दिवसापासून मग वेगळा असा गोविंदा पथक त्या माध्यमातून आमचा झाला. आणि मग 5 थर आम्ही लावून पहिल्या वर्षात आम्ही जय मल्हार, पण 2ऱ्या वर्षानंतर मी त्याच्या अजून काहीतरी पलीकडे जाऊन काय समाजाला काय आपला, जर आपला समाज आपल्या पथकाला अशा दृष्टिकोनाने बघतोय तर समाजाला काय चांगल्या गोष्टी दिसतील, पण आपण समाजाला काय संदेश देऊ शकतो. आणि मग ह्याच्यामध्ये कसं पोराला कुठली 5 थर तर लहानपणापासून ही पोरं कडक 5 थर लावतात. 5 थरामध्ये आपलं ॲक्ट पण चांगलं होतंय. त्यामध्ये सलामीला जी आपल्या 7 थराची मानधन भेटते ते आपल्याला मानधन पण मिळतंय आणि पोरालाही कुठे त्रास होत नाही, आपल्या पोराला इजा होत नाही, कुठलाही दुखापत होत नाही. आणि त्यानंतर आम्ही एक विचार केला माझ्या मनात की आपण जय जवान आणि जय किसान, की आपण जे शेतकरी आणि जवान आपल्यासाठी काय करतो आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं ते समाजाला पोचलं पाहिजे कुठेतरी. पण त्या माध्यमातून मी एक विचार केला की शेतकरी आत्महत्या दाखवायची आणि कारगिल युद्ध झालेलं ते आपण चित्रीकरण उभं राहायचं. मग ते सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं आमच्याकडे की कसं दाखवायचं. मग त्यामधून पहिलं वर्ष मी प्रॅक्टिस करताना त्याच्यामध्ये पण डायग्राम आखला की आपल्याला पोरं कशी उभी करायची. पण ते टेररिझम असतात, पाकिस्तानने केलेला आपल्यावर हमला आणि त्याच्यानंतर मग आपण कारगिल म्हणून युद्ध पण आपण त्याची तयारी आणि त्याच्यातून शहीद पण दाखवले आणि त्यांचं पार्थिव कसं येतं आणि त्यांच्या घरच्यांची काय फिलिंग असते. आणि लोकांना पण कळलं पाहिजे की शहीद होताना देशाचा जवान आपल्यासाठी शहीद होतोय आणि त्याच्यानंतरची आपल्या भावना एक दिवसासाठी आपलं वेदनादायक असते, त्यानंतर सगळे आपल्या मार्ग, पण तो जवान आपल्यासाठी अहोरात्र दिवस रात्र हा झटत असतो. तेव्हा आपण आज इथे बसलोय हे दाखवायचा उद्दिष्ट मला होता. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच प्रकारे पण शेतकरीचंही तसंच आहे. शेतकरी जर अन्नदाता आपल्यासाठी जर कुठेतरी थांबवलं तर आपण कुठे अन्न घेणार. आणि त्यातून पण त्याला मोबदला मिळत नाही, त्याचंही नुकसान होतं आणि त्यातून तो आत्महत्या करतो. तरी देखील त्या शेतकऱ्याला कुठेतरी काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही ते शेतकरी आत्महत्या त्यावेळेला दाखवले. आणि त्यावेळेला पहिल्यांदा 2019 साली म्हणजे 2013 पासून ते करता जय मल्हार, मग त्याच्यानंतर हे फक्त आर्मी, त्याच्यानंतर जय जवान जय किसान असं मग करता पहिल्यांदा आम्ही विचार केला की ठाण्याला जायचं. आणि पहिल्यांदा ठाण्याला गेल्यानंतर ही ट्रॉफी पहिली आमची 2019ची आणि ती देखील प्रेक्षकांनी आम्हाला एवढं म्हणजे उचलून धरलं त्यावेळी की अक्षरशः जेव्हा आर्मीचा ॲक्ट करताना जेव्हा ते पार्थिव जेव्हा यायचं त्या ठिकाणी, म्हणजे थराच्या हिशोबाने आम्ही थर वगैरे रचून सगळ्यानंतर झाल्यानंतर ते पार्थिव आम्ही दाखवायचं की म्हणजे जसं आपलं शहीद झालेला जवान आपल्या घरी कसा येतो तर ते दाखवण्याचा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. आम्हाला आनंद होता. आम्ही कधी त्या जे थर करताना आम्हाला स्वतःला आनंद, आमच्या प्रत्येक गोविंदा बालगोपांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळी की खरंच दादा आज आपण एवढं हे करतोय ते आज त्या देशाच्या रक्षणकर्त्यांचं ते किती हाल असतील. आज आपण प्रत्यक्ष आपण हे फक्त चित्रीकरण दाखवतोय तिथं जवान.
तर असे आमच्या बाळगोपांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळी. आणि तिथून मी ठाण्याला गेलो. ठाण्याला ज्यावेळेला पहिल्यांदा एकदा मी प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रो गोविंदाचे ते केलं, अक्षरशः त्यांनी सल्यूट केलं आम्हाला, की असं अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असं पहिलं पथक आहे ज्यांनी आम्हाला संदेश समाजापर्यंत पोहोचवलं. आणि त्यातून मग कुठेतरी जी बोलताना पोचपावती मिळाली, की आपण कुठेतरी चांगलं सार्थक ठरलो, याचा आनंद वाटतो. नक्कीच आणि नक्कीच छान अभिमानी- कल्पना आहे. अभिमानी तितकाच वाटतो. माझ्यापेक्षा मला अभिमान जितका मला वाटतं, मला माझ्या बाळगोपांवर जास्त अभिमान वाटतो, की त्यांची जी मेहनत, त्यांची जी चिकाटी आणि त्यांची जी जिद्दीमुळे हे सगळं झालं आहे. मी जेव्हा बोललो फक्त आपलं असं करायचं, मी बोलणं आणि ते करणं खूप महत्त्वाचं आहे. बोलणं नक्कीच खूप बोलणं सोपं असतं, पण ते करणं, ते चित्रीकरणात आणणं, आणि ते त्या मुलांनी आणलं आहे. आणि म्हणून ओमसाई नवभारत गोविंदा पथक याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच. कारण का आजच्या सिच्युएशनमध्ये जी सिच्युएशन चालली आहे, सगळीकडे कॉम्पिटिशन चाललं आहे. आणि एक असा गोविंदा पथक आहे जो कॉम्पिटिशन न करता समाजाला संदेश देतो आहे. तर मला पण खूप चांगलं वाटतं की अशा गोविंदा पथकाशी मी माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये चर्चा करतो आहे. मृणाल दादा, सगळ्यांच्या आयुष्यात एक अपघात येतो, ठीक आहे, की काहीतरी तिकडे घडतं, ठीक आहे. असाच आपल्या सर्वांच्या, म्हणजे आपल्या गोविंदा पथकांसोबत आपल्या पूर्ण बोलतात ना, जगात एक अपघात आलेला, जो की होता कोविड-19. जग थांबलेलं, जग श्वास नव्हतं घेत, जे आहे ते तिकडे सगळं स्टॉप झालेलं. तर त्यावेळेला आपल्या पथकाची काय सिच्युएशन होती? कारण का सरकार नियमाद्वारे गोविंदा पथकावर बंदी लागली आणि गोविंदाला सांगितलेलं की कुठे फिरण्यावर म्हणजे खास करून आपल्या मराठी सणावर बंदी लागली. तेव्हा तर त्यावेळी तुमच्या पथकाची सिच्युएशन काय होती? तेव्हा तुम्ही काय संदेश दिलेला? 2020 आम्हाला तर असं वाटलं होतं की आता हा गोविंदा पथक कुठेतरी थांबणार की काय. कारण की कोविडमध्ये कसं एकमेकांशी जवळ जाऊन बोलणंही सोपं नव्हतं. आणि हा गोविंदा पथक तर एकमेकांच्या म्हणजे खांद्यावर खांदा आणि घेऊन आपला पथक वरती चढायचं आहे. आणि जो विषाणू आपण म्हटलं कोविडचा, तर खूप सारा कठीण परिस्थिती होती. पण आता त्यातून करायचं आहे काय. पण कुठेतरी नंतर आपल्या कोविडमध्ये कुठेतरी लसीकरण आलं. लसीकरणानंतर कुठेतरी आपलं रिस्ट्रिक्शन जे होतं ते कमी कमी होत गेलं. आणि एक असं वाटलं होतं, अजूनही जाहीर होत नव्हतं, दहीहंडी जसं ती जवळ येत होती, पण अजून जाहीर होत नव्हतं की दहीहंडी होणार की नाही, सरकार आपल्याला मान्यता देणार की नाही. कारण की कोविडसारखं एवढं जगभरात या सगळ्या गोष्टी होत्या. तर 1 वर्ष तर गॅप पडलंच, पण पुढच्या वर्षी कसं होणार अजूनही निर्णय येत नव्हता. पण ज्यावेळेला शासनाने दिलं की गोविंदा दहीहंडी हा सण साजरा करण्यात येणार आहेत, पण कुठेतरी मर्यादा ठेवून, त्यात सगळ्यांचा जल्लोष होता. पण आता सगळ्यात आपल्या पथकामध्ये आता एक महत्त्वाचा विषय होता की आत्ता आपण पथकाच्या माध्यमातून काय दाखवलं पाहिजे. तर पोरं लगेच सगळे आता नव्याने तर पथक नव्याने आपण एक तर निर्मिती केलीच होती की आपण संदेश काय पोहोचवतो. तर आता प्रत्येक जण बोलायला लागले की बाबा यावर्षी तुमचं काय असणार आहे यावर्षी. आणि आजही आताही कुठे बाहेर पडल्यानंतर नेहमी बोललं जातं की दादा यावर्षी काय तुमचं थीम असणार आहे. तर मग ते विचार केलं की आपण काय दाखवूया. तर म्हटलं प्रत्येक वेळेला आर्मीचं आपण 2दा दाखवलं, शेतकरीचं पण दाखवलं, पण यावेळेला आपण विचार केला की कोविडचं करूया. तर कोविडची परिस्थिती दाखवूया आपण. तर मग त्या माध्यमातून आम्ही विचार केला आणि कोविडची परिस्थिती काय होती हे आपण जर चित्रीकरण, म्हणजे एक घरातला एक व्यक्ती दगावत गेला, बरोबर, आणि त्यावर परिवारात जो आघात आला. आणि त्यातून पण आपल्या प्रसंगातून वाचवणारे आपल्या कोण होते, तर डॉक्टर होते, पोलीस प्रशासन होते. हे आपल्या डॉक्टर म्हटलं तर आपल्यासाठी त्यावेळेचे देव होते. पोलीस प्रशासन होते. सगळ्यात जेवढे आपल्याला मदतीला ॲम्ब्युलन्स म्हणा, फायर ब्रिगेडची टीम म्हणा, जेवढे काय होते ते आज कोविडच्या सिच्युएशनसाठी धावून येणारे होते, ते आपल्यासाठी देव होते. त्याचा विचार करून त्यावेळेला आम्ही मग विचार केला की, आणि त्यावेळेला कसं दहीहंडीच्या आधी येते की आषाढी एकादशी, आणि त्याच वेळेला आषाढी एकादशी होती. तर त्यावेळेला क्लिक झालं की आपण आषाढी एकादशीच्या म्हणजे पांडुरंगाच्या ह्याच्यावर आपण एक थीम ठेवूया. मग आम्ही एक पांडुरंगाच्या ह्याच्यावर आम्ही एक थीम ठेवली की एक घर असं होतं की ज्या घरामध्ये एक व्यक्ती कोविडच्या परिस्थितीने खूप त्रस्त झाला होता. आणि त्यांच्या परिवारातला त्याचे वडील होते, म्हणजे लहान मुलावरच तो आघात आला होता, कोविड झाला होता. आणि तो ऑलमोस्ट डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता जगू शकत नाही, तुमचं जे काय आहे ते देवाच्या हातावरच आहे.
तर त्या अजूनही अंगावर काटा येतो. मी बोलताना पण माझ्या अंगावर शहारे येतात की जेव्हा ते प्रत्यक्ष म्हणजे एक व्यक्ती दगावतो. आज एका वडिलांना डॉक्टर बोलल्यानंतर त्या वडिलांची काय परिस्थिती असेल. तर त्यावेळेला तो देवाजवळ जातो, श्री पांडुरंगाकडे जातो. पांडुरंगा, आज माझ्यावर आघात आलाय, आज या विषाणूपासून माझ्या मुलाला तूच वाचवू शकलो. आज जर माझा मुलगा वाचला तर मी तुझ्या दरबारी, तुझ्या पायी मी माझ्या मुलाला अनवाणी घेऊन तुझ्या दरबारात येईन, माझ्या मुलाला घेऊन, फक्त माझ्या मुलाला वाचव. आणि देव त्याच्या शब्दाला जागतो, पांडुरंग त्या शब्दाला जागतो. आणि डॉक्टर दुसऱ्या दिवशी बोलतात, 2-3 दिवसांनी बोलतात, तुमच्या मुलाची परिस्थिती कुठेतरी चांगली होत चालली आहे, तो आता जगू शकेल, हे शब्द. आणि थोड्या दिवसांनी तो घरी येतो आणि त्या पांडुरंगाचे आभार मानून आणि तो त्या पांडुरंगाच्या वारीमध्ये जाऊन ते विठ्ठल पांडुरंगाची, आणि त्यावेळेला आम्ही ती पांडुरंगाची वारी दाखवली, म्हणजे ते चित्रीकरण दाखवलं, पांडुरंगाची वारू दाखवली. मग ते थीमवर ते विठ्ठल विठ्ठल ते गाणं आहे, तुम्हाला नंतर या व्हिडिओवर तुम्हाला दिसेलच. ते गाणं, ती वारी आम्ही पूर्ण दाखवली. आणि त्या 3 थरावर त्या मुलांनी वरती जाऊन, जो आजारी होता तो मुलगा वरती जाऊन 3ऱ्या थराला जाऊन 5व्या थरावर आमचा विठ्ठल उभा होता. 5व्या थराला जाऊन विठ्ठल उभा होता. आणि त्या गाण्यावर आम्ही त्या 5 थरांनी देवाचे आभार मानले. त्याचा नवस होता तो तिथे पूर्ण केला. आणि पांडुरंगाच्या मुलाने आज तो सुखरूप पुन्हा घरी. अशी ही आमची थीम होती. अगदीच अंगावर काटा आणणारं क्षण आहे. तू जेव्हा बोललास की माझ्याही अंगावर काटा येतो, तर माझे तर हात रेंगतावत होते इकडे. थोडं मध्ये तो इंटरप्शन करतो तुम्हाला. हां, ह्यांचा जेव्हा ॲक्ट चालू असतो ना, तेव्हा पर्सनली आम्ही जे मोठे लोक आहेत, म्हणजे जे पथकात नाही पण ह्यांच्या जोडीला आम्ही जातो, तेव्हा आम्ही मॉबमध्ये उभे राहतो. मॉबमध्ये उभे राहतो म्हणजे मॉबमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात ना, ते आम्ही फक्त ऐकत असतो. आणि जसं तृणाली मगाशी सांगितलं की जेव्हा आपण कारगिलचं युद्ध दाखवलं, ते शेवटी आपण सलामी मारताना जे आणि शव येताना, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मॉबमधले जे लेडीज असतात ना, त्या अक्षरशः रडत असतात ते बघून. म्हणजे एखादा जवानाचा शव आणतात आहे, पार्थिव आणतात आहे आणि त्याला हे करतात आहे, मानवंदना करतात आहे, हे बघताना आहे ना अक्षरशः बायका रडत असतात. हे आम्ही बघतो स्वतः. आणि त्या प्रतिक्रिया ते देत असतात. जसं आता हे मॉबचं दाखवलं, कोविडचं दाखवलं, कोविडची पण सेम परिस्थिती. म्हणजे प्रत्येक जेवढा ॲक्ट आहे आमचा, तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत असतात. आणि मोठी मोठी पथकं तेव्हा असतात. म्हणजे सलामीला तर काय, हा मोठा त्यांचा हे आहे ना, ग्रँड उत्सव आहे, त्याच्यामध्ये भरपूरसे असतात. आमच्या नालासोपाऱ्याचे पण इथून पथकं जातात. तर जय जवान पथकसुद्धा आमच्या ह्या सलामीच्या वेळेला जवळपास असतात कुठेतरी. म्हणजे 2-3 ठिकाणी ठाण्यामध्ये ते असतातच. तेव्हा ते आमच्याबरोबरच कुठे ना कुठे आम्हाला भेटत असतात. तर ते बघत असतात तेव्हा आम्हाला सॅल्यूट मारत असतात की आमची खरी हे झाली, म्हणजे कमाई झाली. आम्ही ट्रॉफी तिथेच मिळवली. आम्हाला वाटते की जय जवाननी जर आम्हाला सलामी मारली, म्हणजे सॅल्यूट केलं, तर आम्ही तिथेच आमची ट्रॉफी मिळवली असं आम्हाला वाटतं. आणि त्यात आमच्या प्रशिक्षकाचा त्याच्यात मोठा हात आहे मुलांना ट्रेन करेल. तर विजय दादा, थर रचणं हे शारीरिक आणि मानसिक हे तर तुम्ही सगळेच मंडळ करतात, पण त्यामागे कलात्मक रचना म्हणजे कलात्मक संदेश देण्याची रचना, यामागे तुमचं काय म्हणणं आहे? कलात्मक म्हणजे काय माहिती आहे, आता हे दहीहंडी म्हणजे ना हा एक खेळ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आता जसं एक मोठा पथक आहे जय जवान, त्याला कॉम्पिटिशन करणारा कुठलाच पथक नाही. आहेत आता बरेचसे झालेले आहेत, 9 थरापर्यंत सलामी मारणार आहे, पोचले आहेत. पण आम्ही जेव्हा हे गोष्टी डिस्कस करतो तेव्हा बघतो आपण बातम्यांमध्ये की 7व्या थरावरून पडला, 5व्या थरावरून पडला, असा जखमी झाला, तसा जखमी झाला. म्हणजे जेव्हा मोठे मोठे थर बनतात ना सलामीचे, तेव्हा ते पैशाच्या आकर्षणाने सलामी मोठ्या मारायला जातात. परंतु त्यातला एखादा जरी मुलाला जखमी झाला तर ते पथकाची जबाबदारी असते. बरोबर. तर त्यांचा विमा आता गव्हर्नमेंट घेतो, ती फार मोठी गोष्ट आहे. आणि आपलं युतीचं सरकार त्याला चांगलं त्यांनी मानधन दिलं आहे आणि त्यांचा विमा जाहीर केलेला आहे. तर त्याचा सगळ्या पथकांना फायदा होतोच. पण
जेव्हा तो जखमी होतो गोविंदा, तेव्हा त्याला ते भोगावे लागतात. असे बरेचसे गोविंद आहेत की अजून पण त्यांना त्याची म्हणजे जखमी झालेल्याचे भोगावे लागतात यातनं. तर हे आम्ही सगळं जेव्हा गोष्टी करतो ना, तर आम्ही फक्त एकच उद्दिष्ट ठेवतो की ॲक्ट 5 थराच्या वरती. ॲक्टमध्ये पण सलामी मारायची पण 5 थराचीच. बाकी जो संदेश आहे तो सामाजिक संदेश आहे, देशभक्तीपर संदेश आहे, किंवा जसं तृणाने सांगितलं शेतकऱ्यांचे किंवा आणखीन कुठल्या गोष्टी आहेत, जसे कोविडचे विषय वेगवेगळे असतात. जसं दरवर्षी एखादा कुठला मोठा विषय आपल्या नजरेसमोर आला, तोच आमचा विषय आम्ही पकडून धरतो. आणि हा फार चॅलेंजिंग गोष्ट आहे, कारण ह्या ॲक्टसाठी आहे ना खूप खर्च येतो. अच्छा. म्हणजे आम्ही स्पॉन्सरशिप बघतोच. स्पॉन्सरशिप त्यांना सांगावं लागतं की आमचा असा ॲक्ट आहे आणि त्याच्यासाठी एवढा खर्च आहे, तर तुम्ही कुठल्या पद्धतीने खर्च असेल. देणारे देतात त्यांच्या पद्धतीने, कोण त्यांच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्यांच्या मर्जीने देतात, आणि त्यांना आवडते पण की अरे वा छान छान चांगली गोष्ट आहे. तर असे आम्ही स्पॉन्सरशिप फार बघावं लागतात आम्हाला. आणि त्यातून जो खर्च उरतो तो मुलांसाठी जास्त खर्च उरत पण नाही. त्या खर्चासाठी पण नाही, पण मुलांना एवढी आवड आहे आणि एवढी जिद्द आहे ना की ठीक आहे आपला ॲक्टच करायचा, भले आपल्याला खर्च झाला तरी चालेल. कारण मी किंवा आणखीन मुलं आहेत आमच्या जोडीला, जे कोणी सपोर्टर आहेत आमचे, ते स्पॉन्सरशिप देणार आहेत, ते ठरलेले असतात, किंवा नवीन कोण आम्ही बघत असतो. तर त्याच्यातून फक्त कॉम्पिटिशन नाही, फक्त ॲक्ट आणि सामाजिक संदेश हेच आम्ही फक्त आमच्या गोविंदा पथकाचं उद्देश ठेवलेलं आहे. त्याच्या पलीकडे मी एकदा म्हणजे चुकून त्यांना मी बघितलेली मुलांची ताकद काय आहे तर ती ताकद एकदम त्यांनी 6 थर मारले. म्हणजे माझ्या जेव्हा मंडळाचा उत्सव होता, साईबाबा मंडळाचा आमचा जो दहीहंडी होती, त्याला मारली त्यांनी 7 थराचा. मी त्यांना सॅल्यूट मारला, बोललं सॉलिड आहे, आणि कडक सलामी मारली 7 थराची. पण त्याच्यात ते थोडी घसरली. त्याला मी नंतर सांगितलं की बाबा नको, बस तुम्ही आहेत बोललो कॅपेबल आहेत, तर मी 6 नाही बोललो 7 पण मारू शकता, पण नको, आपल्याला 5 थरापर्यंतच टिकवायचं आहे. पण तुमचा संदेश तुम्ही बाकी ॲक्ट चालू ठेवा. मग तो असा आमचा सराव त्याच उद्देशाने आणि तत्व आमची तीच ठेवून चालतोय आम्ही आता. आता तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जसं आता तुमच्या बोलण्यावरून की अपघात होत आहेत, गोविंदाचे अपघात होत आहेत, विमा तर भेटतो आपल्याला, पण गोविंदाचे अपघात होत आहेत, तर कौटुंबिक पाठबळ कसं मिळतं आपल्या मुलांना? म्हणजे नवभारत ओमसाई गोविंदा पथकातील जी मुलं येतात, प्रत्येकांचे पॅरेंट्स तर सोडत नाही ना की जा बाबा जा दहीहंडीला जा आणि पडून ये. तर आपल्या गोविंदा पथकातील जे पॅरेंट्स आहेत त्यांना म्हणजे पोरांना कौटुंबिक पाठबळ कसं मिळतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? बहुतेक पॅरेंट्स आमच्याबरोबर जी मुलांचे आई वडील ना ते सुद्धा आमच्याबरोबर असतात. अच्छा. आणि त्यांना आम्ही काही पालकांना थोडं ऑब्जेक्शन असतं, नाही बाबा गोविंदा पथकात कुठे काय इजा बिजा झाली तर बरोबर, त्यांना आम्हाला समजावं लागतं की आम्ही त्याचं विमा तर काढणारच आहे, आणि त्याला काय नाही होणार, म्हणजे आमचं एकदम सेफ गोविंदा पथक आहे. आम्ही काही कॉम्पिटिशन करतच नाही. आम्ही सलामी फक्त 5 थराची, ती पण आमच्या थीमला धरून आहे, आमच्या ॲक्टला धरून. त्याच्यामुळे पालक कोण आमच्याबरोबर इथे जास्त उजत घालत नाही, किंवा आणि ते मुलांना सपोर्ट करतात की तुम्ही, माहिती आहे त्यांना आता दरवर्षी सेफ जातो आम्ही, सेफ येतो. सगळं मुलांना बसनी जाणं असतं, खाणं पिणं जे काय असेल ते त्यांची काळजी घेण्याचं काम आमचे अध्यक्ष करतातच. पण बाकीचे आमचे जे मुलं आहेत, जे कमिटी मेंबर आहेत, ही कमिटी आमची, तर त्या कमिटीला पण अजून सपोर्टिंग, जसं मी कमिटीच्या बाहेर आहे ॲज अ सल्लागार म्हणून, पण त्यांच्याबरोबर मी सतत असतो. एक बाय चान्स कधी आम्ही चुकामुक झालो तरी आम्ही सगळ्या मुलांची तिथे काळजी घेत असतो. मग कोण कुठे राहिला नाही ना, तर ते ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या पालकांना पण माहिती आहे की ह्यांच्या पथकामध्ये गेला म्हणजे मुलगा आपला जरी घरी लेट आला, आम्ही जरी ठाण्यावरून 12 वाजता निघालो किंवा 10 वाजता निघालो, तरी तो घरी बरोबर आपल्या जाणार, हे पालकांना सुद्धा माहिती आहे. याची खात्री आहे की नवभारत गोविंदा पथकामधला मुलगा हा कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, आणि त्याच्यामुळे थरावर जरी तो गेला तर तो सेफलीच खाली उतरणार.
काय काय वेळेला असं होतं की कुठल्या पथकामध्ये कोण व्यसनी असतात तर त्याच्यामुळे पण होऊ शकते, किंवा कॉम्पिटिशनमुळे पण. आता इतके सलामी मारणार म्हणजे त्याचं काहीतरी कॅपॅसिटी असते ना Capacity प्रत्येकाची. त्या कॅपॅसिटीप्रमाणे पण ती कुठेतरी ईर्ष्या असते की बाबा इनाम जास्त आहे तर आपण 7 थर मारू आहे का. आता फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा यांच्याकडे जातो सर पोद्दार, तेव्हा तिथे चांगले इनाम असतं तर ते तिथे अट्रॅक्ट होतात गोविंदा पथक. हा तर आमच्या समोर कितीतरी पथकं पडलेली आहेत, म्हणजे 6ची थर मारतात, ते सलामी मारतात, पण त्यांना काय माहिती ते इनाम दिसतं ना 7वा थर मारायला जातात आणि त्याच्यामुळे ते घसरून पडतात. तर असं आमच्या पथकाचा आम्ही ठेवलेलाच नाही उद्देश त्यामुळे मला म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोविंदा पथकाने ना आपली कॅपॅसिटी आहे ना तेवढंच थराची सलामी मारा. म्हणजे आता समजा तुमच्याकडे जर 100 मुलं आहेत, तुम्ही एक 6 थराची सलामी मारताना 7 थराची मारा. 7व्या थराची जरी प्रॅक्टिस असेल तर बक्षिसाच्या आकर्षणाने मारू नका. तर ते एखादा जरी कोण तुमचा गडी त्यातला किंवा बाळ गोपाळ जखमी झाला तर त्याचं फार त्यांना किंमत मोजावी लागते. भले इन्शुरन्स मिळतं, इन्शुरन्स मिळून नंतर तो जागी राहतो, अशा बऱ्याचशा केसेस झालेले आहेत हो. आपण बघतो. दुसऱ्या दिवशी पेपरला आपण बघतो की 50 जखमी झालेत, 100 जखमी झालेत. ते काय असेल ते म्हणजे जखमी जातो त्याला ते सगळं भोगावं लागतं. इन्शुरन्स मिळतो असं नाही, पण तो जखमी होतो ना तर ते ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोविंदा पथकाने अवॉइड करायला पाहिजे. हां, तुमच्याकडे जसं आता जय जवानसारखं आहे किंवा ताडवाडीचे पथक आहे मोठं, असे मुंबईमध्ये बरेचसे मोठे पथक आहेत, त्यांच्याकडे तेवढे गोविंदा आहेत, म्हणजे बाळ गोपाळ आहेत त्यांच्याकडे. मोठा मॉब आहे त्यांच्याकडे, 2-2.5 हजार, कोणाकडे 1,500. ते 8 थर मारू शकतात. आता बरेचसे गोविंदा पथक ते 9 म्हणजे मारतात थर, पण तरी पण प्रत्येकाने आपली जीव सांभाळायला पाहिजे. आपल्याबरोबर जे बालगोपाळ असतात, जो टॉपर असतो त्याला सांभाळणं गरजेचं. आता एक चांगली ती बेल्टची सिस्टीम ठेवली आहे, ती अतिशय Harness. सुंदर आहे, पण ते बेल्टची सिस्टीम टॉपर त्याला सेफ आहे. बाकीचे जर घसरले तर आणि त्यातला जर घसरून पडला तर तो केवढ्याला पडतो. सगळ्यांना थोडी बेल्ट असतात. बरोबर. तर हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून सगळ्यांनी सराव पण करायला पाहिजे आणि आपल्याबरोबर असणाऱ्या आपल्या खांद्यावर जो उभा राहणार तो खालच्याने त्याची काळजी घ्यायला पाहिजे. हा मी एक संदेश म्हणजे ह्या माध्यमाने पाठवेन. चांगलं. प्रत्येकाने आपल्या खांद्यावरच्या पायाचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे आपली सलामी मारायची. खूप चांगला संदेश दिलाय तुम्ही. तर तृणाल दादा, तू 2013 पासून या मंडळाचा भाग आहेस, काम करतोय मंडळासाठी. तुझ्या ह्या जर्नीमध्ये असा कोणता नवभारत गोविंदा पथकासाठी अविस्मरणीय क्षण आहे जिकडे तू हा क्षण तू तुझ्या लाईफमध्ये कधीच नाही विसरू शकत, असा कोणता तुझ्यासाठी क्षण ठरला आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही 2019मध्ये हा जेव्हा ही सुरुवातीला 2019च्या पहिले थोडं मागे येतो. सुरुवातीला आम्ही जेव्हा हा ॲक्ट केला ना, आर्मीचा ॲक्ट, तो सर्वात पहिले आम्ही विरारला केला आणि बहुजन विकास आघाडी प्रशांत राऊत साहेबांची अंडी. अच्छा. तर त्यांना पहिले आम्ही जाऊन भेटलो की आम्हाला असं असं आमचं थीम आहे, आम्ही असं असं करणार आहोत. तर त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच यायला सांगितलं की तुमची पहिले इथे आमची महिलांची अंडी फुटेल, त्याच्यानंतर मान तुम्हाला, सर्वात पहिले मान तुम्हाला. आणि सर्वात त्यांच्यापासून आमची सुरुवात झाली. आणि म्हणजे तिथे आम्हाला जो मान मिळाला, अलाउन्स केलं गेलं की म्हणजे 2015च्या वेळेला, कारण आर्मीचा ॲक्ट मी 2015ला केलं. तर त्यावेळेला तिकडे जे चित्रीकरण दाखवलं ना की त्यांना पण ते भावनिक होतं की असं पण एक पथक आहे जे आपल्याकडे, आणि त्यांनी पण त्यांच्याकडे साहेब ती आपल्या वसई विरारमध्ये त्यांची सगळ्यात मोठी अंडी असते ती प्रशांत राऊत साहेबांची त्यावेळीपासूनची. तर आणि पहिले मी जेव्हा जायचो ना, मी पथकामध्ये दुसऱ्या पथकामध्ये जेव्हा मी कमीत कमी एक सर्वोदय मित्रमंडळामध्ये पण होतो, सदिच्छामध्ये पण होतो आणि भावर जिम्नॅशियम पण बाहेर, आणि शिवकालकाई असं पथक मी फिरत आलो. पण मी त्या ठिकाणी गेलो ना तर गर्दीमध्ये आम्हाला नंबर भेटायचा नाही भेटायचा. पण आज
मला आज माझं स्वतः पथक आज तिथे आम्हाला स्वतःहून बोलवतंय, त्या गर्दीमध्ये आज मी थर लावतो आणि हा ॲक्ट दाखवतोय. तो एक माझ्यासाठी एक न विसरण्याचा क्षण होता. आणि सगळ्यात जास्त अविस्मरणीय क्षण होता तो माझी एक, मी लहानपणापासून आम्ही टी व्हीवर बघायचो की ठाण्याची पंढरी ज्याला म्हणतात ते थंड्या, आम्ही आमचे पप्पांना पण आमच्या दहीहंडी बघण्यासाठी आम्ही लहानपणी ना आम्ही टी व्हीमध्ये बघायचो की आता ताडवाडी, जय जवान हे आता कंटेंट कॉम्पिटिशन 10 थर कोण लावतील नव्हतं, तर शेवटपर्यंत आम्ही टी व्हीवर बघत बसायचो. तेव्हा वाटलं नव्हतं कधी की मी ठाण्यापर्यंत पोहोचेल, पण त्यावेळी पहिल्यांदा मी त्या पंढरीमध्ये मी पाऊल ठेवलं आणि त्यामध्ये मी म्हणजे विजयी म्हणता येणार नाही, कारण की श्रेयस या बालगोपालांचं होतं. तिथे मी प्रताप सर नाईक यांनी जे म्हणजे भाषण केलं आपल्या पथकासाठी, अविस्मरणीय होतं. म्हणजे आत्तापर्यंत एवढी पथकं येऊन गेले, त्यांनी ते स्वतः असे बोलले, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत मी इतकी वर्ष मी दहीहंडीचा होतो, आत्तापर्यंत समाजाचा संदेश पोहोचवणारं असं कुठलं पथक मी बघितलं नाही. आपल्या देशाप्रतीची भावना, आपल्या शेतकऱ्याप्रतीची भावना या पथकाद्वारे दिलेली आहे. हे अविस्मरणीय आहे. आणि त्यांनी आम्हाला मानधन दिलं आणि ट्रॉफी दिली. ते म्हणजे प्रत्येक बाळगोपाळच्या मनात आनंदाश्रू होते त्यावेळी. म्हणजे मी तर त्यावेळेला म्हणजे भारावूनच गेलो होतं की आज खरी पावती ही मिळाली. कारण की जे स्वप्न म्हणजे स्वप्नातच स्वप्न बघितलं होतं आम्ही, झोपेतच स्वप्न आणि ते स्वप्नातच स्वप्न असं होतं, ते आज साकारलं आणि या माध्यमातून साकारलं. कधी वाटलं नव्हतं की आज मी स्वामी प्रतिष्ठानची हंडी म्हणा किंवा संस्कृती हंडी म्हणा, या मोठमोठ्या ठाण्याच्या पंढरी जिथे म्हणतो तिथे आम्ही थर लावू असं वाटलं पण नव्हतं. आज तिथे आम्ही नाव कमवतोय. आज आम्ही तिकडे झेंडा आमचा रोवला आहे ओमसाई नवभारत गोविंदा पथकाचा. आणि अभिमान आहे मला बाळगोपाळांचा की आज ते आम्हाला थांबवतात, मुख्यमंत्री येईपर्यंत थांबवतात आम्हाला की मुख्यमंत्र्यांना तुमचा ॲक्ट बघायचा, तुम्ही त्याशिवाय जाऊ नका. आणि मुख्यमंत्री ज्या ठिकाणी आम्ही जातो, गेल्या वेळी ज्यावेळी पंढरी जे वारकरी संप्रदायाचं दाखवलं, त्यावेळी देवेंद्र फडणवीस आमच्या समोर होते. ते स्टेजवर समोर बघत होते, जे चहा पित होते, ते चहाची किडली बाजूला, चहाचे ग्लास तो बाजूला ठेवून उभे राहिले स्टेजवर आमचा ॲड बघायला. आणि त्यांची हॅट्स ऑफ केले. त्यांनी पण आम्हाला चांगलं असं म्हणजे शाबाशी दिली आम्हाला त्यांनी. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी शिंदे साहेब होते मुख्यमंत्री. त्यावेळेला आम्ही 7 वीरांचं वेडात मराठे वीर दौडले 7 एक 7 तो आम्ही ॲक्ट दाखवला, तो त्यांच्यासमोर केला. त्यांनाही मुख्यमंत्र्यासमोर दाखवायचं होतं, त्यांनी तो पण बघितलं. म्हणजे हे अशी आमची ख्याती आहे या ओमसाई नवभारत गंगेची. आणि आज मला अभिमान वाटतो की माझा अभिमान किंवा मला मोठेपणा कधीच मला करायचं नाही आहे. आज जे आपलं नाव आहे ते या बालगोपाळांमुळे आणि या मुलांमुळे, त्यांची जिद्द. कारण की मी फक्त सांगणं होतं की करूयात का, मुलांना करणं तितकं सोपं आणि करणं ते खूप कठीण होतं, पण त्यातून ते करत आले. आणि ती जिद्द आहे मुलांची आणि मला सार्थ अभिमान वाटतो पोरांचा. म्हणून कधीही गोविंदा पथकातल्या पोरगांना कधीच नाराज मी तरी कधी करत नाही, कारण की ते आहेत म्हणून आज मी आहे. आणि आमचे मोठे आम्हाला पथकाला आम्हाला आधार देणारे आमचे मामा आज ते आहे, म्हणून आज आमचं पथक उभं आहे. चांगली गोष्ट आहे. खूप सारा इतिहास आहे तुमच्या नवभारत गोविंदा पथकाच्या मागे. तर दादा, आतापर्यंतचा तर नवभारत गोविंदा पथकाचा आपण खूप मोठा इतिहास बघितला आहे. तर हे सगळं करताना ह्या गोविंदा पथकाचा खडतर प्रवास तर आलाच असेल नक्कीच एवढ्या सगळ्या वर्षांमधले. तो गोविंदा पथकाचा काय खडतर प्रवास होता, काय सांगशील तू? प्रत्येक यशाच्या मागे कुठेतरी काहीतरी एक बॅड पॅच असतो, त्यातून आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकता येतात. तर आमच्या पथकामध्येही तशा काही गोष्टी, खूप सारा खडतर प्रवास आम्हाला देखील करावा लागला. ज्या आज आम्ही यशस्वी जेवढं दिसतोय, त्या मागे खडतर प्रवास पण तितकाच मोठा आहे आमच्यासाठी तरी. ज्यावेळेला आम्ही हे सुचवलं त्यावेळेला मी कोणा पथकाचं असं नाव घेणार नाही, मला नाही घ्यायचंय. तर काही मंडळाची अशी प्रश्न उपस्थित राहिली की बाबा हे सामाजिक कार्य दाखवत, मग इथे हे लोकांनी जर असं सामाजिक कार्य दाखवलं, आपलं म्हणजे पथकाचं काही महत्त्व राहणार नाही, आपल्या थराचं काही महत्त्व राहणार नाही. कोणी उद्या उठेल आणि हे असं ॲक्ट करेल आणि ते मानधन घेऊन जाईल, मग आपण एवढी सराव करणं त्याचं महत्त्व. मग त्यासाठी आम्हाला खूप विरोध झाले, बऱ्याचशा गोष्टीला आम्ही फाईट केलं. आम्ही
त्यातून पण आम्ही कुठेही लक्ष नाही दिलं. आम्ही पहिली गोष्ट आम्ही एक संत गतीने म्हणजे म्हणतात ना, कुठेही कोणाला काही विरोध नाही केला. आमच्या बरेचसे विरोध आले आम्हाला, म्हणजे तुम्ही पथक बाहेर काढू नका, हे आम्ही तुमच्यावर बंदी घालू, आम्ही हे लेटर आम्ही जे एक असोसिएशन आमचं त्यापर्यंत पोचवू आणि तुमचं हे जे सगळं ते बंद करू. अशा बऱ्याचशा पथकांनी आम्हाला हे केलं, म्हणजे टोचलं डिवचलं. पण आमची भूमिका संत गती आम्ही कोणाकडे लक्ष नाही दिलं. आम्ही शांत भूमिका गेली. आणि सर्वात महत्त्वाचं मगासपासून आम्ही सांगत आलो की मामाने नेहमीच आम्हाला समार्ग, तुम्ही काही बोलायचं नाही, तुमची जी भूमिका आहे, तुमचं जे विचार आहे तुम्ही सत्य द्या. कारण की जर पथकाच्या आयोजकाला या सगळ्या गोष्टी आवडतात, लोकांपर्यंत त्या भावनिक आपण संदेश देतो ते लोकांना आवडतात, तर बाकीच्यांकडे तुम्ही बघू नका. बरोबर. असं मामा आम्हाला नेहमी म्हणत आले. तर त्या मामाच्या मार्गदर्शनाखाली आणि मग आम्ही कोणाला काही बोलायचं नाही, जे शांत होतील ऑटोमॅटिकली सगळं शांत होतील. आणि मग आम्ही असं करता 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 आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टीनंतर आम्हाला हे करता करता मागे आम्हाला स्पॉन्सरशिप मिळायला आम्हाला कमी झाली. एक वेळ असा आला की आम्हाला मामानी मदत केली, पण जो लागणारा ॲक्टचा खर्च असतो, बसचा खर्च असतो, आम्हाला ठाण्याला जायचं असतं, 2 बस करावे लागतात, लक्झरी बस आम्ही मी पथकाच्या हितोबाने करतो, म्हणजे लक्झरी बस यासाठी की पोरं सेफली जायला पाहिजे. आमच्याकडे पैसे नव्हते, पथकाकडे पैसे कमी पडत होते. तर मी सांगतो ना, या बाळगोपाळांची पण जिद्द आहे. त्या मुलांनी स्वतःनी पैसे काढायला सुरुवात केली. दादा आम्ही पैसे काढतो, कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले, कोणी 200 दिले, कोणी 50 दिले. आणि इथून मग ते पैसे गोळा करून आम्ही त्यावेळेला जो आम्हाला बॅड पॅच आला होता तो आम्ही कवर केला. नाही, आपलं कुठे पण थांबलं पाहिजे नाही. आणि मामाने आम्हाला सहकार्य केलं थोडं पैशाबद्दल. तिथून आम्हाला चांगलं एक मिळालं. मग तिथून हा प्रवास, म्हणून आम्ही कुठे थांबलो नाही. या बाळगोपाने स्वतःचे खिशातले पैसे टाकले. स्पॉन्सरशिप नव्हती भेटली, बऱ्याचशा ठिकाणी मला स्पॉन्सरशिप नाही मिळाली. बाळगोपांनी खिशातले पैसे टाकले आणि इथून आम्ही मग करता करता आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि स्पॉन्सरशिपचं तुम्हाला म्हणतात, कारण की आज बरीच मंडळं वाढली आहेत, स्पॉन्सर पण खूप कमी झालेले आहेत. तर त्यावेळेला पण कुठेतरी अजून म्हणजे कॉस्ट्युमचा खर्च असतो, बसचा खर्च, सगळ्यात गेटअप म्हणजे आम्हाला करण्यामागे जी भूमिका असते, म्हणजे आता हे सोपं नाही आहे ॲक्ट करणं. मग साऊंड सिस्टम आलं, त्याच्यासाठी आम्हाला एडिटिंग करणं, मग ते त्याच्यामध्ये लागणारी सगळी सुविधा, कॉस्ट्युम, आणि कॉस्ट्युमच्या पलीकडे पण बऱ्याचशा गोष्टी असतात ॲक्टसाठी, जे म्हणजे मॅचिंग सगळ्या काही आम्हाला, म्हणजे बंदुकी वगैरे लागतात. जर आम्ही आर्मीचं दाखवतो तर बंदुकी लागतात, देवाचं काही दाखवतं तर आम्हाला तलवारी, अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे जे नकली वगैरे असं खोट्या तलवारी असतात, खोट्या बंदूक, तर सगळ्यांचं आम्हाला लागतं. मग ते कुठेतरी त्यावेळी आमच्याकडे काहीच नव्हतं, पोरांनी आम्हाला साथ दिली, या मुलांनी सगळे पैसे काढले आणि मग तिथून आम्ही असं करता करता आज आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि आज तीच मंडळ आमच्या पथकाकडे बघून आम्हाला सल्यूट ठोकतात. आणि आता आम्हाला कोणी असं विरोधक नाही किंवा काही नाही. आणि त्यांना पण जेव्हा वाटलं की नाही, हा समाजासाठी चांगला संदेश देतात, आज तेही कुठेतरी शांत झाल्यात आणि त्यांनाही वाटतं की नाही, हे पथक शिस्तबद्ध पथक. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आम्ही ज्यावेळेला ठाण्याला पण जेव्हा गेलो ना, आम्ही शांत वाचतो. तर त्यावेळेला जेव्हा ते संस्कृती स्वामी प्रतिष्ठानचं शिवाजी पाटील यांचं मोठी दहंडी असते ठाण्याची, त्या माणसाने आम्हाला शिस्तबद्ध पथक, ओमसाई नवभारत गोविंदा पथक हे त्यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी, म्हणजे गेल्या वर्षी. तेव्हा ही सगळी शिस्त ह्या मुलांची, आणि त्यातून खरंच खूप चांगलं करता करता आज आम्ही शिस्तबद्ध पथक म्हणून पण आम्ही आज ओळखलं गेलो. तर ही आमचा हा छोटा बॅड पॅचमधून निघालेला हा आमचा असा इतिहास आहे. माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्ही, म्हणजे बोलतो ना आपण की एका दिवसासाठी आपण पूर्ण 1 महिना लावतो त्या एका दिवसासाठी. आणि हीच खरी गोविंदाची पोचपावती आहे की तुम्हाला ऑन स्टेज शिस्तबद्ध पथक, गोविंदा पथक करून तुम्हाला नावाजला, हीच तुमची मोठी पावती आहे. आणि जसं तू बोललास की खूप सारे गोविंदांनी तुम्हाला अडवलं किंवा त्यांचा विरोध होता ह्याच्यामागे, तर त्या गोविंदांना हा इतिहास तर दिसतोच आहे. तर मी तर एकच म्हणू शकतो, जर का गुलाब वाढत आहे तर त्याला काटे तर असणार, आणि गुलाब हातात पकडलं तर काटे तर लागणारच. सो नवभारत ओम साई नवभारत गोविंदा पथक खरंच
तुमचा इतिहास आणि जे तुम्ही आता चालू ठेवलंय परंपरा, संस्कृती, मॅसेज खूप वेगळं आहे. म्हणजे असं आपण विचारही नाही करू शकत. जे पब्लिक विचार नाही करू शकत ॲक्च्युली ते तुम्ही करताय आणि ते सातत्यात आणतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे आणतात. तर खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. तर विजय सर, येणाऱ्या नवख्या गोविंदांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? मुलांच्या जी पथक आहेत ना, त्यांनी जास्तीत जास्त सपोर्टला राहायला पाहिजे. जेव्हा आता मुलं प्रॅक्टिस करतात, आता बघतो आपण प्रॅक्टिसला कमी असतात. जसं गोविंदाच्या दिवशी जो मॉब असतो, आजूबाजूची गोविंद आपल्याला सपोर्ट करतात किंवा आयोग जे असतात ते पण आपल्याला सांगतात, अनाऊन्स करतात की बाबा सगळ्यांनी सपोर्ट करा. पण जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा फार लिमिटेड स्टार गोपाळ असतात तिथे. तर आता समजा तुमचं 5 थराची, 6 थराची किंवा 8 थराची असते सलामी, तेव्हा तुम्हाला केवढे थराला लोक लागतात तेवढेच तुमच्या सपोर्टला पण तिथे पाहिजे. म्हणजे आपण जो खालचा जो थर असतो ना, तो पूर्ण असा पसरून राहायला पाहिजे किंवा त्यांच्या सपोर्टला राहायला पाहिजे, जेणेकरून प्रॅक्टिस करताना, सराव करताना एखादा गोविंदाचा पाय सरकला किंवा त्याला काही दुखापत होऊ नये तर त्याला तिथल्या तिथे चांगला सपोर्ट करणारे पाहिजे. तर ह्या सगळ्या गोविंदांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दादा तू काय सांगशील? मी तर म्हणेन बाळगोपांच्या सुविधेसाठी तरी पहिले तर सर्व मंडळांनी आपलं रजिस्टर गोविंदा पथक असेल त्यांनी विमा पहिलं नोंदवून करून घ्या. कारण विमा असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण म्हणतो प्रॅक्टिस करणं कुठे इजा काही कसं काही, म्हणून विमा खूप गरजेचा आहे. आणि त्यानंतर मी तर म्हणेन की जो सराव तुम्ही करता 5 थराचा म्हणा, 6 थराचा, जेवढे सराव तेवढेच थर. कुठेही तुम्ही मी तर सर्व मंडळाला माझा संदेश मॅसेज असेलच की कुठेही तुम्ही असं जास्त प्राईज बघून की बाबा आज 7 थरला एवढे प्राईज आम्ही 7 थर लावू असं, जेवढा तुम्ही सराव केला आहे तेवढाच तुम्ही थर लावा. 5 थराचा सराव असेल तर 5 थर लावा, 6 थराचा सराव असेल तर तुम्ही 6 थर लावा आणि 7 थराचा असेल तर तुम्ही 7च लावा. कुठेही जास्त लावायला जाऊ नका. कारण की अति आत्मविश्वास हा कुठेतरी डगमगला जातो, हे प्रत्येक गोविंदा पथकाने लक्षात ठेवा. आणि एक सर्वात महत्त्वाचं मी आत्तापर्यंत बघतोय की गोविंदा पथक बाईकनी जातं, ते ट्रिपल सीट जातं, गाड्या वेगळ्या वेगळ्या असे वाकडे तिकडे चालवून खड्ड्यात जातात, तर कुठेतरी ॲक्सिडेंट वगैरे. तर बाईक सावकाश चालवा, ट्रिपल सीट न होऊ नका. जेवढं शक्य असेल तर सेफली गाड्या चालवा, हेच मी सर्व गोविंद पथकाला संदेश देईन. ओके. तर दादा आता आपण एक गेम खेळणार आहोत, ठीक आहे? आता मी तुला काही मंडळाची नावं सांगेल, आपल्याच परिसरातले मंडळ आहेत. तर तुला त्याबद्दल एका वाक्यात, जसं आपण शाळेत उत्तर लिहायचो तसं एका वाक्यात काहीतरी सांगायचं आहे, ठीक आहे? तर पहिलं नाव सांगतो, संतनगर विरार. संतनगर गोविंदा पथक विरार. मेहनती. ओके. शिवगणेश मित्र मंडळ नालासोपारा. जिद्द. आणि अजिंक्यतारा मित्रमंडळ नालासोपारा मोरेगाव. अजिंक्य ताराला मी जास्त महत्त्व देईन, कारण की मेहनत, जिद्द आणि चिकाटी या आत्मविश्वासावर त्यांनी जे 8 थर बोरिवलीला रचले आणि एक इतिहास रचला. त्यांच्या पथकासाठी त्यांचा एक मोठा इतिहास होता, तो त्यांनी त्यांचं स्वप्न होतं ते 8 थर त्यांनी लावले. त्याबद्दल मी त्यांना म्हणू शकतो की जिद्द, मेहनत आणि चिकाटी तिन्ही गुण त्या मंडळात आहे. ती गुण आहे. ओके. तर जाता जाता मी दादा तुला एक शेवटचा प्रश्न करतोय की ह्या वर्षीचा तुमचा थीम काय असेल? ह्या वर्षी तुम्ही काय ठरवलं की लोकांपर्यंत आम्ही कोणता संदेश देऊ? आम्ही ऑन कॅमेराच्या तर सांगू, जाहीर तर करू शकत नाही, पण नक्कीच एक हिंट देऊ शकतो की आपल्या भारतावर झालेला आघात यावरच आम्ही काहीतरी एक वेगळं असं चित्र जे समाजापर्यंत एक भावनेच्या दृष्टिकोनातून बघतील, हाच एक संदेश असणार आहे. तर नक्कीच तुम्ही पण कॅमेऱ्यातून पाहतच असाल तर तुम्ही स्वतः ठरवा की यावर्षी आम्ही छायाचित्र कुठलं असेल, हे तुम्ही ठरवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच. तर खूप छान वाटलं या मंडळाशी गप्पा मारून. खूप सारं
नवीन नवीन गोष्टी दहीहंडी आणि दहीहंडीच्या व्यतिरिक्त खूप सारं शिकायला भेटलं आणि ऐकायला भेटलं. तर मित्रांनो, थर हे फक्त शरीराने उभं करणे नसतं, ते मनाने, विचाराने आणि एकतेने उभं राहतं. तर ओम साई नवभारत गोविंदा पथक हे यामागचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या थरांमधून उभं राहतं एक नवभारत, जिथे कला आणि सामाजिक भान हातात हात घालून चालतात. ही होती आजची अनफिल्टर्ड चर्चा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोवर ऐकत राहा. जय गोविंदा, जय महाराष्ट्र.